आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराची धामधूम काल थांबली. या टप्प्यात उद्या पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघांसह अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड इथे मतदान होईल. राज्यात उद्या होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांवर पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसंच वैद्यकीय मदतही तैनात करण्यात आली आहे. दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी चाकाच्या खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. या निवडणुकीत पुणे शहरातील मोठ्या 35 गृहनिर्माण सोसायट्यांमधून प्रथमच मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा फायदा सुमारे 50,000 मतदारांना होईल. मतदार केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल नेण्याची परमिशन नाकारण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या नर्मदा काठावरील 5 मतदान केंद्रांवर जाण्यासाठी पोलिसांसह अधिकारी आणि कर्मचारी काल रवाना झाले. या 5 मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला गुजरातमधून 150 किलोमीटरचा प्रवास करून केवडिया कॉलनीत आणि त्यानंतर सरदार सरोवराच्या जलाशयातून मतदान केंद्राकडे बार्ज म्हणजे छोट्या तराफ्यातून मतदान साहित्य घेऊन जावं लागतं. यात राज्यातील पहिलं मतदान केंद्र असणाऱ्या मणिबेली मतदान केंद्राचा समावेश आहे. पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल प्रचार सभा घेतली. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही पुण्यात प्रचार सभा झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नंदुरबारमधील काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. राज्यात बीड, अकोला, अमरावती, मालेगाव, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान अद्यापही 40 अंशांच्या पुढे आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कमाल तापमान सतत 40 अंशांच्या पुढे असून उष्माघातामुळे गेल्या आठवड्यात 2 नागरिकांचा मृत्यू झालाय. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.